हा मार्गक्रमण करत असताना आपल्याला अशी अनेक दत्तात्रयांची स्थळं माहित आहे. थोडी विशेष महत्वाची स्थळं सांगशील? महत्वाची सगळीच आहे, पण काहीतरी त्या ठिकाणचं विशेष वैशिष्ट्य सांग. तर महत्वाची काही प्लेसेस आहेत जिथे त्यांचा प्रेझेन्स अजूनही लोकांना जाणवतो आणि लोक अनुभव करतात. त्यातलं एक म्हणजे माहूर. इथे दत्तात्रेय जन्माला आले. दत्त कॉन्शियसनेसची सुरुवात इथूनच झाली असं म्हणतात. आता ते अगेन इट डिफर्स, प्रत्येक संप्रदाय काय विश्वास करतो. आणि इथे आहे पेणगंगा नदी. ओके. आणि तिथे अनसुया मातेचं मंदिर पण आहे. तर असं म्हणतात की रात्री जेव्हा झोपायचं असतं तेव्हा तिथे जातात दत्तगुरु, असं म्हणतात. किती गोड आहे. खूपच क्यूट आहे ते. मग गिरनार आहे. आणि आता तर गिरनारीचं तर दिस इज द टाइम. लोक परिक्रमेला वगैरे गेली होती, पण ह्या वर्षी झाली नाही परिक्रमा. त्यांची मर्जी, व्हॉट एव्हर इट इज. पण ते वरती चढताना देखील आपण किती व्हिडिओज आणि किती काय काय बघितलं. लोकांनी किती एन्जॉय केलं आणि दे वर जस्ट देअर इन दॅट. जस्ट इमॅजिन किती लोक त्यावेळेस त्या कॉन्शियसनेस मध्ये होती. आणि तिथे तिथे वरती जाताना देखील तिथे काही प्लेसेस आहेत जिथून पाणी येतं. कमंडलू कुंड आहे तिथे वरती. आणि पहिल्या स्टेजला ऑल्सो देर इज वन स्ट्रीम दॅट कम्स आउट. फ्रॉम वेअर इट कम्स वी डोंट नो. सो अगेन वॉटर तत्व. पण गिरनारीचा माझा एक खूप सुंदर एक्सपिरियन्स, नॉट एक्सपिरियन्स, लाईक समथिंग दॅट दत्तगुरु शोड मी तो अनुभव नक्की शेअर करेन. इट्स रिअली वर्थ इट. आणि मग पिठापूर आहे जिथे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पहिला अवतार दत्तगुरूंचा जो झाला, दॅट इज ऑल्सो नोन एज दक्षिण काशी. ते स्थान आहे. आणि त्याच्या जवळपास आहे गोदावरी नदी. मग गाणगापूर आहे जिथे नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. तिथे ते 24 वर्ष राहिले. आणि दत्तगुरु तिथे रोज आंघोळ करायची. तिथे जो संगम आहे तो पूर्ण गुरुचरित्र त्याच्या भोवतीच आहे आपलं. आणि तिथे देखील संगम आहे आपल्या भीमा अमरजा नदीचा. आणि इट इज कम्पेअर्ड टू द त्रिवेणी संगम ऑफ प्रयाग.